नमस्कार शेतकरी मित्रांनो, सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यात जबरदस्त पाऊस आणि पूर परिस्थिती तयार होण्याचा अंदाज आपण 15 ऑगस्ट 2024 या दिवशी वर्तवलेला आहे। मित्रांनो, सप्टेंबर महिना हा शेतकऱ्यांचा पीक काढणीचा महिना असल्यामुळे या महिन्यामध्ये असणारा पाऊस हा शेतकऱ्याच्या पिकाचं सगळ्यात मोठं नुकसान करणारा पाऊस मानला जातो। आणि सध्या जी काही उडदामुगाची तोडणी शेतकऱ्यांची चालू आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा अंदाज आहे। त्यामुळे जेवढे काही शेतकरी माझ्या अंदाजावर विश्वास ठेवत असतील त्यांच्यासाठी हा अंदाज मी देण्याचा प्रयत्न नियमित करत असतो। एक 15 ते 20 दिवसानंतर एक आपला साधारणतः अंदाज असतो। तर सप्टेंबर महिन्याची झलक आपल्याला आज 31 ऑगस्ट आहे, 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरमध्ये दरम्यान पाहायला मिळणार आहे। मुख्यतः पश्चिम विदर्भ, मराठवाड्याचा संपूर्ण भाग, लातूर, धाराशिव, त्यानंतर नगरचा संपूर्ण भाग, या भागामध्ये भाग बदलत आपल्याला जोरदार पावसाची शक्यता या 3 दिवसामध्ये असणार आहे। तर 3 दिवसानंतर किंवा 3 सप्टेंबरपासून ते 8 सप्टेंबरपर्यंत थोडीशी पावसाची उघडीप असणार आहे। म्हणजे पूर्णतः उघडीप नसेल, परंतु शेतीची कामं करायला थोडाफार वेळ आपल्याला या काही दिवसामध्ये मिळणार आहे। त्यामुळे उडीद मूग जशा काही पद्धतीमध्ये आपल्याला जसा वेळ मिळेल वातावरणाच्या अंदाजानुसार आपण ती काढून झाकण्याचा प्रयत्न करावा। आणि 9 सप्टेंबरपासून राज्यामध्ये परतीच्या पावसाची सुरुवात होईल असा एक आपला अंदाज आहे। मुख्यतः 16 सप्टेंबर ही तारीख परतीच्या पावसासाठी सुरुवातीची असेल, परंतु त्याचे एक संकेत आपल्याला 9 तारखेपासून 9 सप्टेंबरपासून राज्यामध्ये जी काही पावसाची तीव्रता आहे ती वाढायला सुरुवात होईल हा अंदाज अगोदरसुद्धा आपण दिलेला आहे। आणि 16 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये खूप भयानक पाऊस होण्याची शक्यता आपण या अगोदरसुद्धा 15 ऑगस्ट 2024 रोजी वर्तवलेली आहे। मित्रांनो, पुन्हा एकदा 15 दिवसा अगोदर आपल्याला हा अंदाज दिलेला आहे आणि जवळपास 1 महिन्यापूर्वी दिलेला अंदाज किती खरा ठरतो ही आता वेळ ठरवणार आहे। खूप काही दिवस उरलेले नाहीत आणि पुढील 2 दिवसामध्ये धाराशिव असेल किंवा मराठवाड्याचा संपूर्ण भाग असेल किंवा नगर असेल किंवा पश्चिम विदर्भ असेल, त्यामध्ये नांदेड हिंगोलीचा मराठवाड्याचा भाग असेल किंवा लातूरचा काही भाग असेल, या भागामध्ये आपल्याला चांगलीच झलक पावसाची या महिन्याच्या सुरुवातीलाच पाहायला मिळणार आहे। आणि विजांचं प्रमाण यानंतर खूप असण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी सावधता बाळगणं हे गरजेचं आहे। धन्यवाद।